पहिल्या फेरीतून जो संघ आता अविनाशी 500 फूट असेल तर त्वरित आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. फलंदाज पाठवायचा गोविंद संघ फलंदाज. दुसऱ्या फेरीतली पहिला सामना ह्याच्यानंतर होणार आहे. गोविंद संघाचा राखीव खेळाडू तर आहे तिथं आणि राणावडे संघाचा मोरे. स्टेरिंग वाहिनी दुसरा कोण आहे? हा ते स्टेरिंग वाहिनी दुसरा कोण आहे? हे रामबाई. हे रामबाई कधी? अच्छा महाकाल्याने कोण आहे? महाकाल्याने कुडकी. हा ठीक आहे हा ठीक आहे. भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. तर महाकाली आणि कुडकी दोन संघाच्या कर्णाला म्हणलं कुडकी संघाचा कर्णाला आपल्यापर्यंत आहे. तर कारण ते शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहेत. आज या ठिकाणी बसलेत. एका टायमाला आम्हाला बाहेर काढले होते परंतु आज नाही जाणार बाहेर कारण त्यांच्याकडे जिद्द आहे. मग स्टार फलंदाज युवासारखे फलंदाज आहेत आणि दुसरा राऊंड 2 षटकांचा होतील. दुसरा सामना 12 चेंडूचा राहील. कुडकी संघाला किती चेंडू चालतील कारण त्यांच्याकडे आहेत तसं फलंदाज ना. आता भाकऱ्या खाऊन आले सुट्टीजवळ. समोर आहे समोर पंच आहे. राणावडे संघाचा सामना लवकर चालू द्या. पंच वेळ घेऊ नका. राणावडे संघाचा राणावडे बॉलर कोण आहे? कारुण्य बरोबर. कारुण्य आणि मोरे दोघांच फलंदाजी करतात कारण आग्र्याचा कोण फलटप या ठिकाणी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता दोनच्या खेळाडूच्या जीवावर. परंतु कुडकी संघाचा कर्णधार आहे तर महाकाली संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्वरित यायचं आहे. विवेक धाडवे कुठे असेल तर त्वरित यायचं आहे. पहिला चेंडू आणि काय घडलं पहा. पहिला चेंडूवर आलाय. दान षटकार. काय म्हणावं लागेल सुरुवात. मी का आघाडीला आलोय आणि मी का तर पहिला चेंडू षटकार मारतोय दाखवतो. शुभम पिंगे रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यामध्ये गोरेगाव शहरात नजीक असलेलं गोवळगाव या गोवळगावचा वंडर बॉय. दुसरा चेंडू डेट चेंडू देते पंच आम्हाला. डेट चेंडू देते. काय पहिल्या चेंडूवर जसा फटका आला त्याच पद्धतीने बघूया येतोय का फटका. आणि दुसरा चेंडू सुद्धा शुभम नाव आहे किनार विशाल बांद्रे यांचा संघ आहे तो. एके टायमाला त्याला आतापर्यंत प्रत्येक वेळी सामना खेळतो परंतु गोटो चषक त्यांच्या नाव नाही राहिला तर नाव करावं लागेल. विशाल बांद्रे यांचा संघ आहे. आजच्या घडीला आजच्या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी पुरस्कृत केलं टी शर्ट तोच विशाल बांद्रे. स्वतःचा मालकीचा स्पोर्ट आहे. आणि मला पंकजचं सुद्धा आगमन झाले. थोडासा आराम करून आला पंकज कुडकी संघाचा हिटमॅन. मोठ्या स्पर्धा खेळण्याला म्हसला तालुक्यातून श्रीवर्धन विभागामधून सुद्धा विराट नावाची जर्सी पेरतो आपल्या खांद्यावरती. शुभम हे 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा काय करतो. कमबॅक करतोय का? कमबॅक करावा लागेल. बघूया कमबॅक महत्वाचं आहे. आणि मला वाटतं निर्धाव चेंडू जातोय की का पंच. निर्धाव चेंडू गेलाय. बोलो ना कमबॅक करावा लागेल. कमबॅक केलाय त्यांनी. 2 मिनिटं पाठवतोय. पुन्हा पंच आमच्याकडे होतं. पंच डेट चेंडू करतात कारण मैदानाच्या बाहेर का चेंडू पडला तर तो निर्धाव डेट चेंडू घोषित केला येईल.
आज ह्या ठिकाणी सामन्या पाणी करता कुडकी गावचा बादशाह म्हणजे कुडकी ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष माननीय जी किरणजी शिगवण यांचं आगमन झाले, आम्हाला कळीत आलंय. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीने महेशजी गोटे साहेबांच्या हस्ते. आणि हा पहा तिसरा षटकार आलाय, मानव वंदना दिले त्या किरण शिगवण साहेबांना. किरण शिगवण साहेब आपण आलात आणि काय ती मानव वंदना दिली ते बघा. काय म्हणाल, कुडकी गावचा बादशाह मानला जातो, आम्हाला माहिती मिळाली. पंकजनी मला तर दिली की युवाजींनी दिले, परंतु बादशाह नावाचा हॅशटॅग लागला आपल्या नावावर. कुडकी संघ सुद्धा बादशाह मानला जातो, कारण मासला श्रीवर्धन विभागामध्ये कुडकी नाव म्हटलं ना तर किरणजी साहेब आपण नावाचा बादशाह गावाच्या तरुणांनी दिला बादशाह, असं जोरदार स्वागत झालं पाहिजे. काय म्हणाला, बादशाहचा टॅग लागला त्या किरणजीला. हो हो. आणि महेश गोटल यांचा तो मानाचा संघ आहे तो, कारण महेश गोटल यांचा तो घरचा संघ कुडकी संघ. जेव्हा जेव्हा स्पर्धा होता तेव्हा तेव्हा कुडकी संघ आघाडीने प्रवेश घेतो महेशदादा गोटल चषक्यामध्ये. हात करायचा सामना पाहताय की आपण परशुराम गोरवले परशा आलाय 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 आणि तो मैदानाच्या बाहेर जातोय सुद्धा, परंतु आपल्या संघाला खजानीमध्ये घेऊन चाललाय तो. सेमी पहिल्या राऊंड मध्ये खेळतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो, स्ट्राईकला घेतोय तो सिद्धांत मुगे आपल्या संघासाठी काय केलंय आणि सुंदर सुंदर फटकेबाजी खेळतोय. यंग जनरेशन मध्ये घडवलाय त्या विशाल बांद्रेने खेळाडू, कारण त्यांना यश आलं ना अजूनपर्यंत गोटा चषक फटकावण्याचा. विवेक धाडवे महेश गोटल यांचे भाचे सख्य भाचे, परंतु मामाचा चषक आपल्या गावात नेला नाही आणि तो न्यावा लागेल. आज सुद्धा त्यांचा संघ नव्हता, परंतु ऐन वेळेत आला आणि संघाला एंट्री दिली. त्या पुरेपूर फायदा उचलावा लागेल पिंट्याला. टोपण नाव आहे तो पिंट्या, परंतु आमचा पिंट्या काय करतो बघूया. सूर्य फटका परंतु त्याच पद्धतीने यशराणी आलाय, मोठा फटका आलाय आलाय लांब 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 षटकार. नाही ऐकणार ते. गोल संघ आहे तो, झाडाखाली बसणारा खेळाडू आहे तो. झाडाच्या वरती कैरी कशी पाडायची ती त्यांना बरोबर माहिती आहे.
तोच गोव्याला संघ आहे. एका वर्षात लगातार 16 चषक आपल्या नावावर करणारा बादशाह संघ आमच्या विभागामध्ये माणगाव तालुक्यामध्ये असा पहिला एक संघ असेल ज्यांनी लगातार 16 चषक आपल्या नावावर केले आहे. ते गोव्याला कोण संघ 2025 2024-25 वर्ष त्यांच्यासाठी लक्की मानला गेला. परंतु शुभम पुन्हा एकदा बघूया काय करतो. धावा आले त्या धावा झाले ते 29. षटकातला मला वाटतं मोरे यांचा पुढचा चेंडू असेल. आज म्हटलं होतं संदेश थोडासा काहीतरी नाराज दिसतो आपल्या गोलंदाजीवर, परंतु त्यांची तब्येत सुद्धा आज बरोबर नाही. परंतु तो आज खेळण्यासाठी आलाय. मगाशी मी मिळालेल्या माहितीनुसार त्याला खराब चेंडू आलाय. पंच आमच्याकडे बोलते कारण मगाशी भेटलो होतो त्याला, त्याची तब्येत बरोबर नव्हती, परंतु तरी सुद्धा तो क्रिकेट खेळतोय. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे ना, मानामानामध्ये आपला रुजलाय तो खेळ. एक आधी सामन्याच्या 30 झालाय, धावसंख्या झाली 33. गोव्याला संघ सध्या तरी 1 षटक 3 चेंडू 30 धावांवरती खेळतोय. मोठी धावसंख्या उभारावं लागेल कारण प्रणित सारखा खेळाडू आहे त्या राणावडे संघामध्ये. प्रणित एक माणगाव तालुका माणगाव प्रीमियर लीग सुद्धा सामने खेळलाय. आणि पुन्हा एकदा बघूया काय घडलंय. नाही जमलं आणि चेंडू जातोय. चेंडू गेलाय का, परंतु काय तो क्षेत्ररक्षण बोलतात ना, तलागाल्यातले पोरं कशी असतात हे सिद्ध करून दाखवते ते. काय ते क्षेत्ररक्षण. पंच धावा 2 ना, 2 धावा. मला वाटतं वैभव गोरिवले कुठे दिसत नाहीत. वैभव गोरिवले आता पोटवर जेवलेत आणि आता सुटलं आराम करण्यामध्ये. वैभव गोरिवले उर्फ डाकू कुठे असतील त्यांनी थोडे संपर्क साधला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आल्या पावली माघारी धाडले. चेंडू जातोय सीमा पार. आलाय दमदार षटकार. काय म्हणावं लागेल ती फटकेबाजी, काय म्हणावं लागेल तो स्वरूप रुद्र धावताना धारण केलं त्यांनी. त्या शुभमने आतापर्यंत 5 षटकार मारलेत आपल्या इनिंग मध्ये. 36 धावा झाले, 38 धावा झाले, 38 धावा. शुभमने रुद्र धारण अवतार केलाय की काय. आतापर्यंत त्यांनी 5 षटकार मारले, 5 षटकार मारले आपल्या इनिंग मध्ये. आणि हा सुद्धा डेट चेंडू जातोय. काय म्हणावं लागल. संदेश थोडासा नाखुश आहे, परंतु तब्येतीवर जरा लक्ष देतोय. नाही जमलं त्याला, तब्येतीमध्ये थोडस कुठेतरी त्याला धडपड दिसतोय. कारण चांगला खेळाडू आहे, मोठ्या स्पर्धा खेळतो तो संदेश, परंतु सकाळी मला म्हटल्याप्रमाणे तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम आहे, परंतु खेळतो तो क्रिकेट. हॅलो ह्याच्या पुढील होणारा सामना कुडकी संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मला वाटतं. त्याच्यानंतर होणारा सामना आहे तो मला वाटतं उर्वरित चेंडू टाकण्यासाठी कोण सज्ज होते बघूया. परंतु काय म्हणावं लागेल ते फटकेबाजी. 1 धावता आलाय आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये, परंतु एकाच धाव मध्ये समाधान मानावं लागतोय. अजूनही 0 विकेटवर खेळतेत संघ. राकेश शिलतरकर मला वाटतं भाकऱ्या आणायला गेल्यात, बांगड्या आणि भाकऱ्या, परंतु अजून दिसलत नाही. आल्या बांगड्या घेऊन आले. बांगड्याची मजा वेगळीच असते. धावा झाले 39. अजूनही शेवटचा षटक आहे. बांगड्याचा स्वाद घ्यायचा असेल ना तर लाईनमॅन मध्ये उभा असणार राकेश शिलतरकर बघा घेतात. बांगड्याचा स्वाद आनंद घ्यायचा आहे. आज या ठिकाणी सकाळपासून ठाण मांडून बसतो राजेश भाई त्यांच्या टीम समोर. क्षेत्ररक्षण आणि सगळ्या गोष्टी शेवटचा हाणीमारीच्या षटकामध्ये किती धावा येतात अजूनपर्यंत 39 धावा झालेत. शेवटचा षटक असेल.
शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतेत आणि बनवावं लागणार, कारण हाणामारीचा षटक आहे. हाणामारीचा षटक म्हटलं ना तर मित्रांनो मोठ्या धावा कराव्या लागतील. वैभव गोरिवले कुठे असेल तर त्वरित आमच्याकडे संपर्क साधायचा. वैभव गोरिवले, वैभव गोरिवले कुठे असेल तर त्वरित यायचंय. मला वाटतं शुभमला बाद केलंय, शुभमला बाद केलंय. आणि सुदामजी कारंडे यांचे चिरंजीव सुद्धा आगमन झालेलं आहे. यायचंय यायचंय जोरदार स्वागत मध्ये. दोन बाप बेट्यांची लढत. पोराचा सन्मान हा झालाच पाहिजे हक्कानी, कारण आपला मुलगा आहे. कारण सुदामजी कारंडे आमचा एक चांगलं क्रिकेटपटू झाली 6 चेंडू मध्ये. युवा नेतृत्व काय नाव? नयनजी कारंडे. वैभव गोरिवले यांनी यायचंय लवकर. वैभव गोरिवले मैदादा गोटवल यांच्यासोबत त्यांचा सत्कार करण्यात येतील. एक स्टार असा फलंदाज होणार आहे. आजच्या युगामध्ये सुदामदादा कारंडे यांचं नाव सध्या खाली राहिलं, परंतु मुलाचं नाव वरती गेलाय. असो सुदामदादा कारंडे विभाग प्रमुख आहेत आमच्या विभागातलं. विशालजी बांद्रे यांना प्रत्येक षटकारा मागे 100 रुपयाला प्रमोद कडून. आणि बघूया काय करतोय, मारणार का, मारणार का. आणि चौकार आलाय, चौकार आलाय, आलाय. षटकार नव्हे तर चौकाराला मानाचा चषकामध्ये नयन यांचं बघा काय म्हणावं लागेल. नयनजी यांचं आगमन झालंय. 77च्या पोटचा चिथात घालून पप्पा बघा हसतेच गालामध्ये. हो हो कुणाचा सत्कार होतोय? आमच्या मुलाचं. लगातार 3 षटकार मारतो 500 रुपये आलाय. पहिला नाही, परंतु नाही जमलं. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, परंतु प्रणित चेंडू खाली आहे. प्रणित नाही सोडणार, कारण मी पण एक अष्टपैलू खेळाडू आहे. राणावडे गावाचं नाव रोशन केलंय. आज सुदामदादाचं नाव रोशन करणार की काय? नयन तुला करावं लागेल, कारण आपल्या पप्पानी आपला नाव रोशन केलंय, तसा तुम्हाला सुद्धा करावं लागेल ह्या विभागामध्ये. पप्पा सकाळपासून ठाण मांडून बसलेत. आणि पुन्हा एकदा बघूया काय घडलंय, परंतु नाही जमलं. चेंडू जातोय का सीमा पार. आलाय चौकार, चौकार. ढाण 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 करत गेलाय चौकार. धावा झाले त्या 48. आता चेंडू किती झाले बाकी? 2 चेंडू बाकी आहेत. आला आला मोठा फटका आलाय, मोठा फटका आलाय, परंतु फलंदाज झालाय बाद. आहेच रेकॉर्ड मोराची किमया होती, परंतु नाही करून दिली. प्यारेश सुद्धा षटकारांचा बादशाह मानला जातो. बघूया आजच्या घडीमध्ये प्यारेश बघूया काय करतोय. राकेश शेतरकर भाकऱ्या खाऊन झोपलाय की काय? सकाळपासून बोलतो मी आलोय लाईनमॅन साठी, परंतु लाईन वरती बसूनच आहे. कबड्डी पट्टू आहे तो, मसल्या तालुक्यातून, खडसई गावचा सुपुत्र. पुढील होण्या सामन्यासाठी कुडकी आणि महाकाली आलाय आणि आजच्या घडीचा शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूमध्ये प्यारेशनी दाखवलाय लांब षटकार. आतापर्यंत आजच्या झालेल्या सामन्यामध्ये हायस्ट रेकॉर्ड झालाय तो 55 धावाचा. मला वाटतं 55 ला विन. 54 धावा झाले शुभम.
बघूया काय करतो परंतु एक साईडला मोरे आहेत पण तू संदेशचा आज तब्येत सही नसल्या कारणामुळे थोडासा चिंतेची बाब आहे रानवड्यामध्ये. कुडकी संघाचा कोण राकेश राकेश या कॉमेंट्री साठी यायचं बोलतो काय करता या 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 आपण कधीच्या मध्ये भेटतो मजा घ्यायची आहे कारण प्रत्येकाला मजा घेणं जरुरी आहे नावाने नाही कारण एक चांगला क्रिकेटपटू चांगली ओळख करून देते राकेश आमच्या जमीन असल्या कुडकी गावचे राकेश आपल्या समालोचन साठी करतील. हॅलो 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 माईक चेक. मला वाटतं पहिल्या फेरीला शेवट सामना गोवेले विरुद्ध रानवडे. राणा संघाने पण टॉस जिंकून पण क्षेत्र घेतलं होतं आणि गोवे संघाला आमंत्रित केलं होतं आणि गोवे संघाने 3 षटकामध्ये 54 धावांचं एक आव्हान दिलंय जे राणा संघाला आणि राणा संघाकडून असे खूप सारे असे फलंदाज आहेत की ज्याने आपल्या गावाचं नाव हॅलो 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 चला पंच गोवेले संघ कृपया शरण लावून घ्यायचा आहे. गोवेले संघ फिल्ड लावून घ्या. शुभम श्री महेश दाजी गोडल दशक पर्व 6 आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघांचं खूप खूप अभिनंदन. दत्तनगरचे भावी धर्माचे आमदार गौरव गुरव पळाले. पहिल्या फेरीतले शेवट सामना गोवेले विरुद्ध रानवडे. चला पंच जरा घाई करा. मला वाटतं पहिल्या फेरीतला शेवट सामना आहे गोवेले रानवडे. गोवेले संघ थोडा सहकार्य करा. हो हॅलो 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 चला चला हा म्हणजे गोवंदी मार्कवर एक गोवेले कोणचा अष्टपैलू खेळाडू शुभम जो वारंवार आपल्या संघासाठी खरंच चांगलं प्रदर्शन करतो आणि आपल्या संघाला चषक जिंकण्यात महत्वाचं योगदान असतं ते शुभमचं. ज्याने मानगाव प्रीमियर लीग सुद्धा खेळतो प्रत्येक वेळी नाव असतं चर्चेमध्ये असा शुभम गोवेले कोणचा. आणि बॅटिंग मार्कवर राणे संघाकडून तारुण्य आणि प्रणित. स्ट्राईक घेतला नारुण्य आणि बॉलर नेम शुभम. रायटो ओरे पंचांना पार केले. पहिला चेंडू पाहूया. एक लेग साईडने स्ट्राईक केलंय. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव मिळते. 1 धावाने श्रीगणेश होतोय राणे संघाचा आणि तारुण्याचा. 1 धावाने खातं बोलतोय राणे संघाचा. 1 धाव होतोय बिनबाद 1.
55 धावांचं लक्ष ठेवलंय रानड संघासमोर गोवळे संघानं. शुभम एक सुंदर मारा चेंडू पाय काय होत आहे आणि चेंडू तो सीमारेषे पार षटकार. प्रणीतच्या बॅटमधून आला पहिला षटकार राणे संघासाठी आणि संघाची धावसंख्या होते बिनबाद 7. खूप सुंदर अशी फटकेबाजी प्रणितीच्या माध्यमातून राणे संघासाठी. शुभमच्या गोंधळ चढवलेला पहिला हल्ला प्रणितीच्या माध्यमातून धावा मिळतील 6 आणि संघाची धावसंख्या बिनबाद 7. स्वयंसेवक चेंडू आतमध्ये या. जुना चेंडू असेल द्या, नवीन चेंडू घ्या असेल तर. नवीन चेंडू घ्या, नवीन चेंडू मॅनेजमेंट, नवीन चेंडू. चला बॉलिंग शुभम राईट ओढीकडे पाकिस्तान पाकिट तुझा चेंडू. एक सुंदरसा चेंडू पाहूया. निर्दय चेंडू सांगता होते एक निर्दय चेंडू शुभमच्या माध्यमातून गोवले कोणसाठी आणि संघाची धावसंख्या स्थायी स्थिरावलेली बिनबाद 7. शुभम पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट 55 पार केलंय. चौथा चेंडू आणि मला वाटतं हा डेड बॉल. बाहेर गेला बॉल. पंच आला निर्णय सांगा. वाईड की डेड? वाईड. एक आव्हान धाव मिळत आहे आणि संघाची धाव वाढत धाव बिनबाद 8. पुन्हा शुभम पुन्हा शेट डाव केला. पाहूया काय होते आणि वाटतं चेंडू होतोय सिरावतोय शेताच्या हातामध्ये आणि चेंडू होतोय बाद आणि राणूला लागला पहिला धक्का प्रणितीच्या माध्यमातून. आणि मात्र प्रणिती जागण्यासाठी बॅटिंग मात्र प्रफुल्ल. एक राणे संघाचा एक लेफ्ट हँडर बॅटर प्रफुल्ल. प्रफुल्ल राठोड ओरे 55 पार केले. पहिला चेंडू पाहूया. लेग साईडच्या दिशेनं गेलेला चेंडू पाहूया की धाव मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी एक धाव मिळतोय प्रफुल्ल यांना आणि संघ धाव संख्या 1-9. सुंदरशी गोलंदाजी शुभम याच्या माध्यमातून गोवले संघासाठी. धावसंख्या जोर नाही, धावसंख्या 9 धावा प्रफुल्ल. आणि मला वाटतं पुन्हा एकदा डेड चेंडू. मैदानाच्या काही भौगोलिक परिस्थितीमुळे मैदान अपुर आहे, त्यामुळे काहीशी अशी परिस्थिती उद्भवते या ठिकाणी. पुन्हा एकदा शुभम सुंदरशी गोलंदाजी शुभम याच्या माध्यमातून चेंडू होतो निर्धाव आणि संघ धाव विसरवली. संघ धाव संख्या पहिल्या शाळेत सामन्यानंतर 1-9. 9 पहिल्या षटकानंतर संघ धाव संख्या 1-9. आणि मला वाटतं गोलंदाजी मार्कवर सनी मॅन फ्रॉम गोवेरे.
आणि बॅटिंग मार्कवर एक राणचा अष्टपैलू खेळाडू प्रफुल सनी संघासाठी दुसरा निवृत्ती बैठक घेऊन राईट ओव्हर द विकेट पहिला चेंडू पाहूया प्रभूसाठी आणि मला सरळ स्ट्रेट डाऊन आणि हँड टू फिल्डर फलंदाज बाद प्रफुल होते बाद रानर संघ लागला दुसरा धक्का प्रफुल्लीच्या रूपानं आणि संघाची धावसंख्या 2-9 आणि प्रफुल्ली जागी तुषार एक भलं मोठं आव्हान घेऊन उतरला राणू संघ काहीसा डगमगत्या स्थितीमध्ये 55 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत 1.2च्या समतेनंतर 1.1च्या समतेनंतर संघाची धावसंख्या 2-9 स्टेजवरती तुषार राईट ओव्हर द विकेट सनी टू तुषार खूप सुंदर अशी गोलंदाजी तुषाराच्या माध्यमातून सनीच्या माध्यमातून राईट ओव्हर द विकेट पंचांना पार केले दुसरा चेंडू पाहूया मडे एक आव्हान धाव मिळते आव्हान धावेने संघाची धावसंख्या 2-10 जर राणे संघाला सामना जिंकायचं तर खूप पटकीचे करायला लागेल षटकार चौकांचा पाऊस इथे पाडावा लागेल आपल्या संघासाठी एक निर्धार चेंडू सनीच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावलेली सनी एक वाईट चेंडू एक आव्हान धाव मिळते रानडे संघाला संघाची धावसंख्या 11 2-11 धन्यवाद विराज साहेब कुडकी गावचे आणि हा चला जाऊया आपण मैदानावरती अवंतर धाव मिळते ती पाष्टी स्वरूपात करतात मला सर्वांनी सहकार्य करा आमचे विशालदादा भावे तिकडे काही झालं असेल तर सहकार्य करा सर्व व्यवस्थित करा आणि शैलेश मोरे साहेब जरा आम्हाला सहकार्य करत जावा चला जाऊया मैदानावरती आपण पाहूया सामना रंगतोय किती धावा पाहिजेत धाव संख्या होते ती 12 आणि क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे आनंदजी पाष्टे यांचा आगमन झालेलं आहे तर यांचा सत्कार करतील आमचे भांडोली गावचे अध्यक्ष आनंदजी साहेब यांचं आगमन झालेलं आहे तरी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद यांचा सत्कार करतील थोड्या वेळातच कसा चेंडू होता एकच धाव मिळेल ती एक धाव तुषारला कारुण्य हो कसा चेंडू होता गोलंदाज आहे तो सनी ना गोवेले संघाकडून सनी चांगलीशी गोलंदाजी करतोय
धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. चला गोलंदाज मार्क वरती येतोय तो संजय. पाहूया आपला सूर्यकाचा चेंडू होता. हेलिकॉप्टर मारण्याचा उडवण्याचा प्रयत्न होता परंतु एक क्षेत्ररक्षण चांगला केलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यानंतर आम्हाला लाभलेले पाहुणे प्रमुख पाहुणे विजय भोसलेकर साहेब कुणबी जनोत्तर संघ माणगाव माजी सचिव यांचं आगमन झालेलं आहे. तरी आम्हाला भोसलेकर साहेबांचं आगमन झालंय तर खूप खूप शुभेच्छा. आम्हाला असंच सहकार्य करत खूप मोलाचा वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद साहेब. असंच सहकार्य करत राहा. हा येतोय आपल्याला खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. पाहूया यानंतर होणारा सामना आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायचं. दोन सामने 2 षटकांचे खेळवण्यात येतील. 2 षटकार राहतील. यानंतरची फेरी होणार आहे ती 2 षटकांची खेळवण्यात येईल. सूर्यकाचा चेंडू होता. कायचा चेंडू समजला नाहीये. बीट होतोय म्हणजे तू शेअर तो भाई सव्वा शेअर. मला पुढच्या चेंडू पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर दुसरा चेंडू मी निर्धाव टाकू शकतो अशी क्षमता आहे. आणि ही क्षमता म्हणजे देव सामर्थ्य ज्याच्या अंगी सामर्थ्य असताना त्याला तर संघ म्हणजे जिंकण्याची शक्ती हा देव त्याला देत असतो. तीच होतं. चला यानंतर होणारा सामना कुडकी आणि महाकाली मावळुंगे. चला दोन्ही संघाने तयारीत राहायचंय. यामध्ये गोवले संघ विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. परळ संघाचं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हा दे चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो पवन. गोवले संघाचा पवन. गोवेले संघ पवन ना रे की शुभम. पवन तुमच्या शुभम या मॅचचा सामनावीर ठरतो. शुभमला सामनावीराचा पुरस्कार देतील जे आमचे स्पॉन्सर आहेत विशालजी. हे स्वतः सामनावीराचा पुरस्कार देतील आपल्या संघासाठी. शुभमसाठी टी शर्ट आणि एक सन्मान चिन्ह देतील शुभमसाठी. सॉरी साहेब विजय साहेब भोसलेकर हे त्यांना सन्मान चिन्ह देतील.